गुलामगिरी वाईट होती हे जग मान्य करतं. पण जर कोणी म्हणाल की हिंदुस्थानातील अस्पृश्यता ही रोमन साम्राज्यातील गुलामगिरीपेक्षाही भयंकर होती, तर हा दावा दुसऱ्या कोणाचा नव्हता, तर स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. मे 1924 सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या ठिकाणी भरलेल्या मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत बाबासाहेबांनी एक अत्यंत विचारप्रवर्तक भाषण केलं. या भाषणात त्यांनी अस्पृश्य समाजाची अवस्था, त्यामागची कारणं आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग यावर स्पष्टपणे आपले विचार व्यक्त केले. आज आपण त्या ऐतिहासिक भाषणाचा पहिला भाग जाणून घेणार आहोत. मे 1924 मध्ये बार्शी या ठिकाणी भरलेल्या मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत बोलताना बाबासाहेब म्हणाले, धन्य आहे की अस्पृश्यतेने आम्हाला गुलाम म्हणून लेखले नाही, नाहीतर किराणा मालाप्रमाणे किंवा गुराढोरांप्रमाणे आमचाही बाजार भरला असता. पण ते लगेच म्हणाले, मात्र याचं समाधान मानू नका, कारण जर आम्ही त्या प्रकारचे गुलाम असतो तर कदाचित त्या गुलामगिरीतून आमची सुटका तरी झाली असती. यानंतर बाबासाहेब रोमन आणि ग्रीक समाजाचा इतिहास समोर ठेवतात. प्राचीन रोम आणि ग्रीसमध्ये अनेक लोक गुलाम बनत असत. एकदा गुलाम झाल्यावर त्यांच्याकडे कोणतेही हक्क राहत नसत. ते मालासारखे समजले जात. पण त्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा मार्ग बंद नव्हता. रोमचा इतिहास सांगतो की अनेक गुलाम पुढे स्वतंत्र नागरिक झाले. त्यांना स्वातंत्र्य मिळालं, समाजात स्थान मिळालं. बाबासाहेब एक प्रश्न विचारतात, हिंदुस्थानच्या इतिहासात असा एक तरी दाखला दाखवा की जेथे जन्माने अस्पृश्य असलेला मनुष्य पुढे स्पृश्य झाला. हे स्पष्ट होतं. असा एकही दाखला इतिहासात सापडत नाही. याच कारणामुळे बाबासाहेब म्हणतात, रोमन समाजातील गुलामगिरी ही तात्पुरती अवस्था होती, पण हिंदुस्थानातील अस्पृश्यता ही जन्मापासून मृत्यूपर्यंत चिकटून राहणारी शिक्षा बनली. जन्माला आला की अस्पृश्य व मृत्यूपर्यंतही अस्पृश्य. मुक्त होण्याचा कोणताही मार्ग नाही. शतकानुशतके हीच अवस्था कायम राहिली. म्हणूनच बाबासाहेब ठामपणे सांगतात, या दृष्टीने पाहता हिंदुस्थानातील अस्पृश्यता ही रोमन समाजातील गुलामगिरीपेक्षाही अधिक भयंकर आहे. याच विचारातून पुढचा महत्वाचा मुद्दा बाबासाहेब या ठिकाणी मांडतात. समाज अस्पृश्यांवर असंख्य आरोप करतो. ते घाणेरडे व्यवसाय करतात, गलिच्छ कपडे वापरतात, काही पण खातात, अशिक्षित आहेत, अंधश्रद्धाळू आहेत, अशा कितीतरी गोष्टी त्यांच्यावर लादल्या जातात. बाबासाहेब विचारतात, हे आरोप करणारे स्वतःला एक प्रश्न का विचारत नाहीत की या परिस्थितीस जबाबदार कोण? आरोप करणं खूप सोपं आहे. खरं पाहिलं तर या आरोपांची जबाबदारी ज्यांनी समाजाची रचना केली त्यांच्यावरच येते. बाबासाहेब पुढे सांगतात, एका समाजातील माणसं मरतात, नवीन पिढी जन्माला येते, पण त्या नवीन पिढीला संस्कार, चालीरीती, परंपरा, धर्मभावना आणि संस्कृती हे सर्व मागच्या पिढीकडूनच मिळतं. अशा प्रकारे समाज पुढे जात राहतो. पण अस्पृश्य समाजाबाबत हे घडलंच नाही, कारण वरिष्ठ हिंदू समाज
आणि अस्पृश्य समाज यांच्यामध्ये जवळीकच निर्माण होऊ दिली गेली नाही. बाबासाहेब प्रश्न विचारतात, जे आमच्या जवळ येतच नाहीत त्यांची संस्कृती आमच्यापर्यंत पोहोचणार तरी कशी? जर उपनिषदांचे विचार आमच्या कानावर पडू दिले नाहीत तर आमच्या जुन्या समजुती बदलणार कशा? जर वेद ऐकण्यावर बंदी घातली तर आमच्या परंपरा बदलणार कशा? जर आम्हाला शिक्षण, संस्कार आणि समान वागणूकच दिली नाही तर आम्ही बदलणार तरी कसे? म्हणूनच बाबासाहेब स्पष्ट शब्दात सांगतात, आमच्यात जे काही दोष दिसतात त्याची जबाबदारी फक्त आमच्यावर टाकून चालणार नाही, कारण आम्हाला चांगल्याची शिकवण देण्याचं काम कोणीच केलं नाही. बाबासाहेब एक महत्वाचा उदाहरण देतात. ब्राह्मणाच्या मुलामध्ये ब्राह्मण समाजाच्या चालीरीती कशा येतात? ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या व्यक्तीमध्ये ख्रिश्चन समाजाच्या सवयी कशा निर्माण होतात? कारण त्यांचा त्या समाजाशी सतत संपर्क असतो. ते त्या वातावरणात वाढतात. मग अस्पृश्य समाजामध्ये वरिष्ठ समाजाच्या चांगल्या गोष्टी का आल्या नाहीत? बाबासाहेब या ठिकाणी सांगतात, याचं कारण अस्पृश्यतेमुळे दोन्ही समाजामध्ये जिव्हाळ्याचा, निकटचा आणि दैनंदिन संबंधच निर्माण होऊ दिला गेला नाही. आणि जेव्हा दोन समाजामध्ये संबंधच नसतो तेव्हा एकमेकांचे गुण, संस्कार आणि विचारही पोहोचत नाहीत. यामुळे प्रत्येक समाज आपल्या चांगल्या वाईट चालीरीतीसह वेगळाच राहिला. याच ठिकाणी बाबासाहेब पुन्हा रोमन समाजाचं उदाहरण देतात. रोमन समाजात गुलाम आणि मालक यांच्यात अस्पृश्यतेखाली भिंत नव्हती. गुलाम रोज आपल्या मालकांच्या सहवासात असायचे, त्यांच्या वागण्याचे निरीक्षण करायचे, त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायचे. पण हिंदुस्थानात अस्पृश्य समाजाला ही संधीच कधी मिळाली नाही. म्हणूनच बाबासाहेब म्हणतात, अस्पृश्यता ही केवळ सामाजिक अन्याय नव्हती, तर ती माणसाच्या प्रगतीचे सर्व मार्ग बंद करणारी व्यवस्था होती. बाबासाहेब या ठिकाणी आपले विचार व्यक्त करतात. हा कलंक दूर करण्यासाठी नेमकं काय करायला हवं?